दरम्यान मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी महिलांना एक आवाहन केलं, आम्हाला जर मुंबईत अडवण्यात आलं तर तुम्ही इकडे चपलाच काढायच्याच, असं जरांगे पाटील यांनी महिलांना उद्देशून म्हटलेलं आहे. इकडे काय त्रास दिला, इकडे महिलांनी आमदाराच्या मंत्र्याच्या घराला येडा टाकायचा, चपलाच काढायच्या भाऊ. एक नाही दोन नाही, लाखांना महिला जायच्या, महाराष्ट्रातल्या सगळ्या महिला जाणार आहेत. त्यांना का त्रास झाला रे बाबा, तुम्ही चपलाच काढायची इकडे, त्यांच्या घराला येडा घालायचा, आमच्या म्हाताऱ्याला पोराला कमी त्रास दिला. तुम्हाला सांगतो नीटच होते ते, मध्ये नुसतं येऊ नको म्हणलं तर ते आसामलाच राहायला गेले. भुजबळांनी धसका घेतला असून ते आता काहीच बोलणार नाही, त्याचा टोला मराठा आंदोलक जरांगेंनी लावलाय. तर ओबीसी बांधवांचा वापर करून भुजबळ आपल्यावरील एक एक केस मागे करून घेत आहेत, असंही जरांगे पाटील यांनी आपल्या भाषणादरम्यान म्हटलंय. बाकीच्याचं टेन्शन तुम्ही घेऊच नका, तुम्हाला तर ते सगळंच माहिती. त्याला तर मी घालायच केलं, ते एकटंच आहे. 15-16 जणांची टोळी तयार करतं, 2-4 दिवस आपटत परत गप बसत. कारण मी कोण काना कण बोलतो. हा बघा, ते सांगतो आपल्या आरक्षणात धक्का लागतो, त्यांच्या आरक्षणाला आपल्यामुळे धक्काच लागत नाही. कारण पूर्वीच आपण ओबीसी आरक्षणात ते सांगतो हे बिचारी जातात, आणि तेव्हा काय करायला लागलाय आता ओबीसी बांधवाच्या आता ध्यानात यायला लागलं. तेव्हा काय करायला लागलाय, तो काय करतो त्याच्यावर घालल्यात लय मोठे केशी. तो तिकडे जातो म्हणतो माया मग लोक आहे ती एक 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 केस काढून घ्यायला लागला.